7 नंबर. 7 नंबरला जन्मलेली जी व्यक्ती आहे ती आयदर 16 तारखेला जन्मलेली, 25 तारखेला किंवा 7 तारखेला जन्मलेली जी आहे, त्यांचा स्वामी आहे केतू. केतू असा ग्रह आहे की ज्याचे फक्त धड आहे, त्याचे डोकं नाही आहे. आणि त्या कारणाने ते फार असे छान रिसर्चर्स टाईपचे आहेत. म्हणजे ते समोरच्याला अगदी एकदम समोरच्या माणसाला एकदम मस्तपैकी स्कॅन करू शकतात की हा माणूसच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. संशोधक असतात, आध्यात्मिक असतात, खूप आध्यात्मिक असतात. मात्र त्यांच्या लाईफमध्ये ते खूप नैराश्य येऊ शकते, डिसअपॉइंटमेंट येऊ शकते. ते त्यांना यात्रा करायला खूप आवडते, खूप ट्रॅव्हल करायला आवडते, कुठे कुठे वेगवेगळ्या जागेवर जायला खूप आवडते. त्यांना एक असा प्रॉब्लेम असतो निद्रानाशाचा आजार असतो. म्हणजे कुठेही बसल्या बसल्याही त्यांना झोप येऊ शकते किंवा असंही होऊ शकतं की त्यांना झोपच नाही लागणार. आणि त्यांनी जिथे जन्म घेतलेला आहे तिथे त्यांनी न राहावं हे माझं सांगणं आहे त्यांना. त्यांनी दुसरीकडे म्हणजे जिथे जन्म घेतला आहे त्या ठिकाणी त्यांनी राहायला नाही पाहिजे सक्सेससाठी. आणि ते खूप गूढ विचार करणारे असतात आणि नेहमी चिंतेमध्येच असतात. काय ना काहीतरी त्यांना चिंता सतवत असते. आणि पार्टनरशिप म्हटलं तर पार्टनरशिप ते करू शकतात, पण जास्त प्रमाणात त्यांना म्हणजे पार्टनरशिप जमणार नाही असं आहे. समझोता करतात. काही आपल्या जीवनामध्ये जे पण पुढे समोर येतं त्याच्याशी ते समझोता करून घेतात की असंच लिहिलं होतं माझ्या लाईफमध्ये, असं समजून ते त्याला ॲक्सेप्ट करून घेतात आणि शांत स्वभावाचे असतात.